पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो प्रेज द लॉर्ड हालेलुया. तू कोण आहेस हे बोट सगळ्यांच्याकडे आलेलं बोट आहे. पाहिजे त्याला उत्तर देता येते. तू कोण आहेस? हालेलुया. तुम्ही एवढे लोक इथे बसलेले असेल तर उत्तर पण भरपूर आहे. हालेलुया. हू आर यू? तू कोण आहेस? देवाची मुलगी. अजून बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे उत्तर देत राहा. बायबलमध्ये भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत. तू कोण आहे? देवाची खास प्रजा आपण आहोत. निवडलेले लोक आहोत. अजून हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दर रविवारी देवळामध्ये जाणारे लोक हात वर करा. हात खाली करा. कम्युनियन घेणारे लोक हात वर करा. कम्युनियन घेणारे लोक हात खाली करा. हालेलुया. कुंसार होत आहे असा लोक हात वर करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रायश्चित संस्कार घेणारे लोक. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जर तुम्ही देवळात जाणारे लोक आहे, जर तुम्ही कम्युनियन घेणारे लोक आहे, जर तुम्ही प्रायश्चित संस्कारामध्ये रेग्युलर आहे, तर तुम्ही कोण आहे म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे. एकच गोष्टी दोन ठिकाणी लिहिलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. करिंदकरांस लिहिलेल्या पत्र आता आपण घेऊया. करिंदकरांस लिहिलेले पहिले पत्र 3 अध्याय 16 वचन 17 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? हालेलुया. एक वाचन ऐकले कोणाला काही वाटतच नाही. कसं तरी बसलेलं आहे. तुम्ही आता काय ऐकलं? तुम्ही देवाचे मंदिर आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वारा आल्यावर जे झाडाचं पान पालावर आहे ते हलतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीतरी परिणाम होत आहे. देवाचं वचन ऐकल्यावर असंच बसलेले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दोन्ही हात वर करून सिस्टरच्या मागे बोला. हे तुमचा डेफिनेशन आहे. तुम्ही कोण आहे त्याची व्याख्या आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हास ठाऊक नाही काय?
तुम्ही कोण आहात? मंदिर म्हणजे काय आहे? हालेलुया, हालेलुया. देव वास करणारे जी जागा आहे त्याचं नाव आहे मंदिर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणूनच 17व्या वचनामध्ये, पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कोणी या मंदिराचा नाश करत बसायचं नाही. हालेलुया, हालेलुया. या मंदिराचे नाश तुम्ही स्वतः केलं तर तुमचा नाश होणार. म्हणून सांगतो, दारू प्यायचं नाही. म्हणून सांगतो, तंबाखू खायचं नाही. म्हणून सांगतो, नको त्या व्यवहारामध्ये जाऊन पडायचं नाही. स्त्री, परपुरुष, हालेलुया, वाईफ गोष्टीमध्ये जायचं नाही. कारण मी कोण आहे याचा मला जाणीव पाहिजे. मी कोण आहे? हे मंदिर आहे. हालेलुया. इथे कोण वास करत आहे? देवाचा आत्मा इथे वास करत आहे. हालेलुया. देवाचा आत्मा वास करणारा हे जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये परमेश्वराची कृपा टिकून आहे. परमेश्वर इथे रोज वास करत आहे, रोज आतमध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जग चालवणारा वास कुठे करत आहे? जग चालवणारा जो आहे तो वास कुठे करत आहे? ते तुझ्या हृदयामध्ये वास करत आहे. हालेलुया. या गोष्टी आपण विसरायचं नाही. हालेलुया. आपण कसे तरी असलेले लोक नाही. हालेलुया, हालेलुया. जो जग चालवत आहे तो स्वतः नम्र होऊन तुझ्या हृदयामध्ये बसून तिकडे वास करून जग चालवत आहे. मोदीजीला भेटायचं असेल तर उद्या सकाळी अपॉइंटमेंट मिळवा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती मोठा नाता आहे म्हणून बोललं तरी आता दिल्लीला प्रवास चालू केला तर भेटायला जमणार? हालेलुया, नाही जमणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगाचा अधिपती परमेश्वर, He is at your disposal. पाहिजे तेव्हा अपॉइंटमेंटची काही गरज नाही. हालेलुया, हालेलुया. त्याला भेटायला कोणत्याही अपॉइंटमेंट नको. हालेलुया, धन्यवाद येशू. उलट तो काय करतोय? आपल्यासाठी थांबलेला आहे. हालेलुया. त्याचा स्वभाव काय आहे म्हणून लूक 15:20 मध्ये लिहिलेलं आहे. लूक 15:20 मध्ये काय लिहिलेलं आहे? मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे. तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. तो दूर आहे. हालेलुया. तो दूर आहे. हालचाल चालू झाले. मला जरा रिट्रीटला जायला वाटते. बायकोला सांगत आहे, जाऊया का? तिकीट बुक करायला सांगायचं आहे का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनेक लोक सांगतात, फादर रिट्रीटला येण्याचा विचार घरी चालू केलं, इतक्यात आमचं काम झालं. अर्थ काय आहे त्याचा? अर्थ काय आहे? दूरून त्यांनी तुला पाहिले. जगामध्ये कोणालाही भेटायला तुम्हाला काय पाहिजे? अपॉइंटमेंट पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आजच्या काळामध्ये सर्व वाढत येतात. प्रियानो,
तुमच्या मध्ये जो वास करत आहे त्याच्या अनुभवाची तुम्हाला गरज नाही. हालेलुया. तो नुसतंच वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नुसतं वाट पाहत आहे. कशासाठी? तुझ्या मनामध्ये एक हालचाल, थोडासा परिवर्तन नुसतं चालू होऊ दे. हालेलुया. तो तयार आहे. धावत येत आहे आणि मिठी मारत आहे. विचारपूस करत नाही. लोकांमध्ये एका सिस्टरांना येशू सांगत आहे तू रडू नकोस म्हणून. एका सिस्टरांना येशू सांत्वन देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी छातीमध्ये काहीतरी दाबल्यासारखा कधीतरी एक अनुभव येत आहे. हे जे बंधन आहे ते येशू आता तोडून टाकत आहे. Praise the Lord. जे मुलं मागून पुढे येऊन बसले त्यातील सगळ्या मुलांना परमेश्वर एक बळकटपणाचा दान, जे कोणी पाठीमागून पुढे येऊन बसले त्यातील अनेक मुलांना, सगळ्या मुलांना परमेश्वर एक बळकटपणाचा दान दिलेला. प्रेज द लॉर्ड. पुढे येऊन बसलेल्या मुलांमध्ये काही लोकांना एक दुष्ट शक्तीचा प्रभाव जे तुमच्यामध्ये होते ते काढून टाकलं देवाने. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये असे काही मुलं होते किती कष्ट केलं तरी फायदा होत नाही, फळ मिळत नाही, पुढे जाता येत नाही, यश भेटत नाही. आता तुम्ही पुढे येऊन बसलेले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये अनेक लोकांना येशू यश देणार म्हणून एक विशेष आशीर्वाद दिलेला आहे. तुमच्यामध्ये कोणतरी उलटा पाण्यामध्ये पडल्यासारखा, म्हणजे वाचणारच नाही अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुमच्यामध्ये अनेक लोक होते. परमेश्वर वाचणे एकदम कठीण आहे, तुम्हाला पटत नाही तुमचा बचाव होणार म्हणून, अशा अनेक लोकांचा आज येशू बचाव करतात. तुमच्यामध्ये एका तरुण मुलाला परमेश्वर मॅच्युरिटीचा, प्रौढपणाचा दान देत आहे. तुमच्या बरोबरच्या वयातील बाकी मुलं ज्या प्रौढपणामध्ये पोहोचलं नाही, मुलं म्हणून मी बोललं तर त्यामध्ये मुली पण आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्या वयातील दुसऱ्या कोणी पोहोचलेले नाही अशा प्रौढपणा तुमच्यामध्ये काही लोकांना देव देत आहे. ते कसं दुनियाला कळणार? तुमच्या बोलण्याने, तुमच्या चालण्याने. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतराने सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.